नमस्कार मंडळी, आज आपण जाणून घेणार आहोत पुत्रदा एकादशी या पवित्र व्रताचं महत्त्व आणि त्यामागची आध्यात्मिक कथा। ही एकादशी श्रावण किंवा पौष महिन्यात येते आणि हिचा उद्देश असतो संतती प्राप्तीसाठी प्रार्थना करणं। पुत्रदा एकादशी म्हणजे तरी काय? पुत्रदा एकादशी म्हणजे पुत्र प्राप्ती देणारी एकादशी। पुत्र म्हणजे संतान आणि दा म्हणजे देणारी। ही एकादशी व्रती लोक आपल्या आयुष्यात सुख समाधान आणि संततीच्या प्राप्तीसाठी उपवास करतात। पौराणिक कथा। राजा सुकुमार। पूर्वी महिष्मती नगरीत राजा सुकुमार राज्य करत होता। राजा धर्मनिष्ठ होता, पण त्याला संतान नव्हतं। हे दुःख घेऊन तो वनात तप करायला गेला। तिथं ऋषीमुनींनी त्याला पुत्रदा एकादशीचे व्रत सांगितले। राजाने श्रद्धेने व्रत केले आणि काही काळात त्याला एक तेजस्वी पुत्र प्राप्त झाला। म्हणून ही एकादशी पुत्र प्राप्तीसाठी विशेष मानली जाते। मग हे व्रत करायचं तरी कसं? या दिवशी उपवास करून श्री विष्णूंचं भक्तिभावाने पूजन केलं जातं। एकादशीची रात्र जागरण केल्याने आणि हरिनामस्मरण केल्याने पुण्य मिळतं। द्वादशीला तूपसहित भोजन करून ब्राह्मणांना अन्नदान केल्याने व्रत पूर्ण होतं। या व्रताचं विशेष महत्त्व: संतान प्राप्तीसाठी उपयुक्त, मनःशांती आणि घरात आनंद निर्माण करणारी, पापांचा नाश करणारी, पुण्य संचय वाढवणारी। तर मंडळी, पुत्रदा एकादशी म्हणजे फक्त संततीची प्राप्तीच नाही, तर भक्ती, श्रद्धा आणि निस्वार्थ प्रेमाचं प्रतीक आहे। आपण सर्वांनी या पवित्र एकादशीचं पालन करून आपल्या आयुष्याला शुभ आणि पुण्यमय बनवायला हवं। जय श्री विष्णू हरी ओम। तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका भक्तिपूर्ण कथेसह। धन्यवाद।